ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आरगला श्री पद्मावती माता देवी विधान पूजेत 3500 महिलांचा सहभाग। रविवारी 24वा भव्य रथोत्सव, महिलांची गर्दी। मिरज पूर्व भागातील आरग येथील श्री पद्मावती मातेचा वार्षिक रथोत्सव व विधानाच्या दुसऱ्या दिवशी श्री ज्वाला मालिनी, श्री माता कुष्मांडनी, श्री सरस्वती विधान मोठ्या उत्साहात पार पडले। या विधानात 3500 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला। पद्मावती माता की जय असा जय जयकार झाला। सकाळपासूनच महिलांनी मंडप परिसरात विधान पूजेसाठी मोठी गर्दी केली होती। आज शनिवारी दिनांक 27 रोजी सकाळी मंगल वाद्य घोष, आशीर्वाद मंगलपाठ, मंगल कुंभानयन पंचामृत अभिषेक, महाशांतीधारा, नित्यविधी, माता पद्मावती शृंगार पूजा, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला। नांदणी मठाचे मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचे प्रवचन पार पडले। संयोजक शीतल उपाध्ये व वंदन उपाध्ये यांनी श्रावक श्राविकांचे स्वागत केलं। यावर्षी देवीचा 24वा रथोत्सव आहे। रविवारी दिनांक 28 रोजी 51 किलो सुवर्ण अलंकार देवीच्या अंगावर अर्पण करून 191 किलो कुंकुमार्चन करण्यात येणार आहे। सायंकाळी भव्य दिव्य अशी रथोत्सव मिरवणूक पार पडणार आहे। या मिरवणुकीत 151 रथ, कर्नाटकातील बाहुल्यांचा खेळ, पारंपरिक वाद्य यांचा समावेश आहे। पद्मावती देवी मंदिर ते मंडप ठिकाणी विधान पूजेपर्यंत डोक्यावर कळस घेऊन महिला सहभागी होत्या। महाराष्ट्र कर्नाटकसह पूजा विधानसाठी श्रावक श्राविकांची गर्दी होती। श्री पद्मावती देवीच्या मूर्तीवर कुंकुम अर्पण करत 191 किलोचा कुंकुमार्चन सोहळा रविवारी पार पडेल। रविवारी श्री माता पद्मावती विधान मुंजी बंदनाचा कार्यक्रम वेळेत पार पडेल, अशी माहिती संयोजक शीतल उपाध्ये यांनी दिली। महानकरे न्यूजसाठी निरंजन सुतार, आरग। नमस्कार, जय महाराष्ट्र। आरगगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथे पार्श्व पद्मावती मंदिरात पद्मावती मातेचे महात्मा जागृत असून या देवीचे सालाबादप्रमाणे यावर्षी 26/12 ते 28/12/2025 अखेर 26व्या पद्मावती रथोत्सवानिमित्त दिनांक 26/12/2025 ला 24 तीर्थंकर भव्य देवीदान, 96 छत्रपाल विधान, 27 तारखेला कुष्मांडी, ज्वालामालिनी, शारदा देवी विधान, तसेच दिनांक 28/12/2025 ला माता पद्मावती विधान व माता पद्मावतीवर 51 किलो सुवर्ण अलंकार घालून 191 किलो कुंकुमार्चन होणार आहे। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यातील अंदाजे 100 गावातील कमीत कमी 4000 महिला विधानात भाग घेतलेले। सदरचा कार्यक्रम हा न होतो न भविष्य ऐतिहासिक ठरत आहे। या देवीचे महत्त्व म्हणजे या देवीचे दर्शन घेतल्या कोणत्याही व्यक्तीचं 3 माहामध्ये त्यांचे काम पूर्ण होते व सदरचा कार्यक्रम हा भक्तांच्या जोरावरच केला जात आहे। कोणीही कोणतीही अपेक्षा न करता ह्या कार्याला सरळ हाताने मदत केलेली आहे आणि हा कार्यक्रम 24वा असून पुढील वर्षी 25/12 ते 27/12 अखेर 25वा वार्षिक 25वा पद्मावती रथोत्सव मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। तरी सर्व भक्तांनी उद्या दिनांक 28/12/2025 ला माता पद्मावतीवर कुंकुमार्चन करून महिलांनी आपलं सौभाग्य मिळवावं व ज्याला आपल्या कष्टाची फळं पाहिजे असतील त्यांनी आशीर्वाद घेऊन पुण्य लाभ करून घ्यावा ही नम्र विनंती।